हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे मंगळवार आणि मी करणार आहे आज कुलदेवीची सेवा. तर मी पहिल्यांदा टाक छानपैकी केंद्रातून जे लिक्विड आणलं आहे ना त्याने स्वच्छ करून घेणार आणि स्वच्छ करून झाल्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घेणार आहे. नंतर मी टाकाला हळदी कुंकू लावलं. हळदी कुंकू टाकाला व्यवस्थित चिकटण्यासाठी त्यात मी गुलाबजल टाकलं आहे, जेणेकरून हळदी कुंकू टाकाला व्यवस्थित चिटकलं पाहिजे, पडलं नाही पाहिजे. कारण कोरडं जर लावलं तर ते चिटकणार नाही ना, म्हणून मी त्याच्यात गुलाबजल टाकलं आहे आणि थोडे अक्षता पण लावून घेणार आहे. मी जी लिक्विड आणले आहे केंद्रातनं त्याने देव साफ केलं ना तर खूप स्वच्छ निघतात, एकदम छान होतात टाक. मी त्यानेच स्वच्छ करते, बाकी मी काहीच लावत नाही. मी पहिल्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितले आहे की बाकी काहीच लावू नये, पितांबरने तर देव कधीच घासू नये. आमच्या गार्डनमध्ये आज छानपैकी गुलाबाची फुलं आली होती. म्हटलं चला आज मंगळवार आहे, तर आज बाप्पांना, देवीला, देवीच्या टाकाला, लक्ष्मीला, स्वामींना गुलाबाची फुलं भेटली आहेत. छान वाटलं मला. थोडासा मोगऱ्याचा गजरा पण होता, तो मी आज देवीच्या टाकाला घालून घेतला. छान वाटत होता टाक. छानपैकी पूजा केल्यानंतर मी 108 वेळा देवीचा मंत्र म्हणून घेतला. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय वेच्चे हा मंत्र मी 108 वेळा म्हटला.
मी रोज क्रमशः देवीचे 2 अध्याय वाचते. हे 7 दिवसात एक पारायण होऊन जातं. ही पोथी मी केंद्रातूनच आणली आहे. मी रोज वाचते ही पोथी. कधी वेळ मिळाला तर मी मंगळवार किंवा शुक्रवार एक पारायण करते. एक पारायण म्हणजे पूर्ण पोथी वाचते. देवीचं पारायण केल्यावर घरात खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं घरात. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ सर्वांना.